नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी हे बनवलेलं आहे बँगल्स म्हणून किंवा हेअर बन म्हणून तुम्ही वापरू शकता. तर चला बघूया त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. एक मेटलची बँगल लागणार आहे, एक क्रॉचेस हुक लागणार आहे आणि हे 2 कलरचे उलन लागणार आहेत, कारण आपण सनफ्लॉवरच्या कलरचा बनवणार आहोत. आणि कटिंगसाठी आपल्याला सीझर लागणार आहे. तर चला बघूया ते आपण कसं बनवणार आहोत. हे तुम्ही एकतर बँगल म्हणून सुद्धा यूज करू शकता किंवा हेअर बन म्हणून सुद्धा यूज करू शकता. तर बघा, पहिले मी ह्या क्रॉचेस हुकला नॉट करून घेत आहे, यार्न फिक्स करून घेत आहे. अशा प्रकारे आपण हे सनफ्लॉवरचं बनवणार आहोत. त्याच्यासाठी हे 2 कलर सिलेक्ट केलेले आहेत मी. तर बघा, क्रॉचेस हुकनी या बँगल्सला आपण स्लिप स्टिच टाकणार आहोत आणि त्या बँगल्सला यार्न फिक्स करून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे मी हे यार्न बँगल्सला फिक्स करून घेतलेलं आहे. व्यवस्थित फिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण बँगल्सला सिंगल क्रॉचेस टाकून कवर करून घ्यायचं आहे, म्हणजे ती बँगल दिसणार नाही. आणि सनफ्लॉवरचा जो कलर यूज करणार आहोत तो आतमधला कलर आपल्याला जो आहे ब्राऊन कलर, त्याच्याने आपल्याला पूर्ण बँगलला सिंगल क्रॉचेस टाकून पॅक करून घ्यायचं आहे. असे सिंगल क्रॉचेस टाकायचे आहेत की त्याच्यातून बँगल दिसणार नाही. बघा, मी ऑलमोस्ट 75 सिंगल क्रॉचेस टाकलेले आहेत. तर बघा, अशा प्रकारे क्रॉचेस हुक टाकायचं आहे, यार्न ओव्हर करायचं आहे आणि दोन्ही धागे सोबत काढायचे आहेत, त्याला म्हणतात सिंगल क्रॉचेस. बघा, अशा प्रकारे मी हे सिंगल क्रॉचेस टाकत आहे. मी थोडीशी करून दाखवलेलं आहे एक्स्ट्राचं, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. बघा, अशा प्रकारे आता हे सगळे सिंगल क्रॉचेस टाकून आपण पूर्ण बँगलला असंच कवर करून घेणार आहोत. बघा, मी आता कवर करून घेते. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण बँगलला सिंगल क्रॉचेस टाकून कवर करून घेतलेलं आहे. आता एंडिंग कसं करायचं कंप्लीट ते मी दाखवत आहे. ते बघा, जिथून आपण स्टार्ट केलेलं बँगल्सला सिंगल क्रॉचेस टाकायला, तिथे आपल्याला एंडिंगला परत एक स्लिप स्टिच टाकायचा आहे आणि हे हा जो लेयर आहे तो कंप्लीट करून घ्यायचा आहे. आणि मग यार्न सीझरने कट करून घ्यायचा आहे आणि हे 2 धागे उरलेले आहेत त्याच्यातून आपण त्या बँगल्सला कवर करून घेणार आहोत. पूर्ण व्यवस्थित नॉट टाकून आपण सिक्युअर करून घेणार आहोत. मी या व्हिडिओमध्ये दाखवते तसं कदाचित माझं एक्सप्लेनेशन घाईघाईत किंवा चुकीचं होत असेल, पण ह्या व्हिडिओमध्ये जसं मी दाखवत आहे तसंच तुम्हाला करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे आता हा फर्स्ट लेअर आपला कंप्लीट झालेला आहे. आता सेकंड सनफ्लॉवरचा कलर आहे तो मी घेतलेला आहे. बघा, आणि जिथे आपण एंड केलेला आहे तिथे वरच्या साईडला क्रॉचेस टाकून घ्यायचा आहे, फिंगर्सला यार्न ओव्हर करून घ्यायचा आहे. बघा, अशा प्रकारे जसा व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे. बघा, येलो कलरचा यार्न घ्यायचा आहे आणि स्लिप स्टिच टाकून घ्यायचा आहे, म्हणजे तो यार्न असंच पुढे स्लिप स्टिच टाकायचा आहे. आणि 2 स्लिप स्टिच टाकायचे आहे. स्टिचमध्ये आपल्याला पेटल्स बनवून घ्यायचे आहेत. बघा, 2 स्लिप स्टिच टाकायचे आहेत आपल्याला आणि मग 3 चेन करायच्या आहेत. आणि मग जो आपण सेकंड स्लिप स्टिच टाकलेला आहे तिथेच आपल्याला क्रॉचेस टाकायचे आहेत. बघा, असे डबल क्रॉचेस घ्यायचा आहे आणि आपल्याला एकाच स्टिचमध्ये 5 टाइम्स करून घ्यायचं आहे. आपल्याला पॉपकॉर्न स्टिच बनवायचे आहेत, त्याच्यासाठी आपल्याला एका स्टिचमध्ये 5 टाइम्स टाकून घ्यायचं आहे. सो क्रॉचेस हुकला यार्न ओव्हर करून घ्यायचं आहे. बघा, लूज होणार नाही किंवा क्रॉचेस हुकमधून निघणार नाही याची काळजी घ्यायची आहे. नंतर मग लास्टला सगळे यार्न एकदम बाहेर काढायचे आणि इथे स्लिप स्टिच टाकून घेत आहे. बघा, व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं. आणि मग आपल्याला 3 चेन टाकायचे आहेत, 2-3 चेन टाकायचे आहेत आणि आपल्याला तिथे एक आपण खांब म्हणू शकतो असं खांब बनवून घ्यायचं आहे किंवा पेटलचं जर टोक असतं ते बनवून घ्यायचं आहे. परत 3 चेन टाकायचे आहेत, 1, 2 आणि 3. आणि आपण जिथे हे स्टिचेस टाकलेले आहेत तिथे आपल्याला स्लिप स्टिच टाकायचं आहे. बघा, मी टाकले व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तसं. आणि आपल्याला इथे एक्स्ट्रा 2 स्लिप स्टिच टाकायचे आहेत, म्हणजे पेटल्समध्ये जो गॅप असतो तो दिसणार आहे. ते बघा, सगळे पेटल्स जवळ येणार नाहीत
आणि मेसे होऊन जाणार नाही बघा. सनफ्लावरच्या पेटल्समध्ये जसा गॅप असतो त्याच्यासाठी 2 मी स्लिप स्टिच टाकलेले आहेत, परत 3 चेन टाकलेले आहेत आणि जिथे आपण स्लिप स्टिच टाकलेले आहे तिथेच आपल्याला पॉपकॉर्न स्टिच बनवून घ्यायचं आहे. म्हणून 5 टाइम्स आपल्याला यान असं एका स्टिचमध्ये टाकून घ्यायचं आहे बघा. 4 आणि 5 झालं. त्याच्यानंतर आपल्याला एकदम सगळे स्टिच एकत्र बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि आपल्याला इथे स्लिप स्टिच टाकायचं आहे बघा. अशा प्रकारे माझं एक्सप्लेनेशन चुकीचं होत असेल तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसंच तुम्हाला करून घ्यायचं आहे बघा. 3 चेन टाकलेले आहेत आपण आणि वरती जो पेटल्सचा टोक असतो तो बनवून घ्यायचा आहे. पेटल्सचा आपल्याला शेप द्यायचा आहे, त्याच्यामुळे पेटल्सचा शेप येतो त्याच्यामुळे. नंतर परत 3 चेन टाकलेले आहेत, परत आपण स्लिप स्टिच टाकणार आहोत. अशा प्रकारे आपण हे बघा हा स्लिप स्टिच टाकला मी. आता आपल्याला परत एक्स्ट्राचे 2 टाकायचे आहेत म्हणजे 2 पेटल्समध्ये गॅप येईल बघा. हा एक स्लिप स्टिच टाकला मी. स्लिप स्टिच टाकताना व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. हा दुसरा टाकला मी. 2 टाकणार आहोत जेणेकरून मध्ये थोडासा 2 पेटलमध्ये गॅप दिसेल. आता बघा 3 चेन परत टाकणार आहोत आणि परत आपण तिथून पेटल्स बनवायला तयार करणार बघा. अशा प्रकारे मी 3 पेटल्स बनवून घेतलेले आहेत. अशाच पेटल्स आपल्याला पूर्ण बँगल्सला कंप्लीट करून घ्यायच्या, पूर्ण राऊंडला करून घ्यायच्या आहेत बघा. अशा प्रकारे मी बनवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण त्याचा एंड करणार आहोत. एंडिंगला कसं करणार आहोत ते दाखवण्यासाठी मी ही एक पेटल्स बनवायची बाकी ठेवलेली आहे बघा. परत आपण स्लिप स्टिच टाकून घेणार आहोत 2. तुम्हाला ही आयडिया कशी वाटली, व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे क्रॉचेसचे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायला भेटतील बघा. अशा प्रकारे मी एकाच स्टिचमध्ये पेटल्स बनवून घेत आहे. 5 टाइम्स यान टाकून आपण पेटल्स बनवून घेणार आहोत आणि 5 टाइम्स झाल्यानंतर कंप्लीट करून घेणार आहोत. आणि बघा जिथे आपण फर्स्टवाली पेटल्स सुरू केलेली तिथेच आपल्याला एंड करायचं आहे बघा. तिथे स्लिप स्टिच टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि आपण यान कट करून घेतलेलं आहे बघा. इथे आणखीन एक चेन टाकून यान कट करून घ्यायचं आहे आणि म्हणजे एक्स्ट्राचे धागे उरलेले आहेत त्याला आपण नॉट करून घ्यायचं आहे आणि म्हणजे ते सिक्युअर होऊन जाईल, सुटण्याचं किंवा कसलाही प्रॉब्लेम राहणार नाही बघा. अशा प्रकारे आणि एक्स्ट्राचा यान मी कट करून घेणार आहे. व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बघा. अशा प्रकारे तयार झालेला आहे. याच्यामध्ये मार्केटला एक स्टिक भेटते ज्याने आपण बनला टाकू शकतो स्टिक त्याच्यामध्ये. माझ्याकडे तर ती स्टिक नव्हती म्हणून मी हे पेन लावून दाखवलेलं आहे. अशा प्रकारे ती स्टिक टाकायची आणि आपल्याला बन तयार